नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मनोज जरांगे हे आज 29 ऑगस्टला पैठण तालुक्यातील अंबडमध्ये दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मराठा समाजानं कायम एकजूट ठेवली तर सत्ताही मिळेल आणि कधी न पडणाराही पडेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिलाय. गनिमी कावा कळू नये म्हणून आड होणारी बैठक पुढे ढकलल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे विधानसभा निवडणुकांच्या तारखा आल्यावर ठरवू, असं देखील ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू करून आज 1 वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळी ते पैठण तालुक्यातील अंबडमध्ये ते बोलत होते. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात देखील मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका मांडणार आहेत. सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, असं जरांगे म्हणाले. रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा आता निवडणुकीलाच आंदोलन समजा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलंय. समाजाने एकजूट राहावं, जे काय मिळवायचं, जे काय म्हणतो ते 100% मिळणार. तुम्हाला सत्ता पाहिजे, सत्ता मिळणार. पाडायचं असलं, तुमच्या मनातला माणूस तुम्हाला जो कधीच पडत नाही तो पाडायचा असला तरी पडणार. तुम्हाला आरक्षण पाहिजे असलं तेही मिळणार. तुमच्या शेतीमालाला भाव पाहिजे असला तेही मिळणार. पण सगळ्यांना एकजूट कायम राहावं लागणार. आपला गनिमी कावा कळून न दिलेला बरा. नेमकं पाडायचेत का उभा करायचेत म्हणून आपण पुढे ढकलली. होईल निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 8-4 दिवस अगोदर होईल बैठक. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.